मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. विरासत ग्रंथाचे शानदार प्रकाशन. भट्टड परिवाराच्या प्रगतीचा अनोखा गौरव. बदलत्या समाजरचनेमध्ये कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असून नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीतही भट्टड परिवार एक विचाराने आणि एकजुटीने प्रत्येक पाऊल प्रगतीकडे टाकत असल्याचे गौरवोद्गार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काढले. भट्टड परिवारातील श्री अक्षय भट्टड यांनी आपले पिताश्री श्री किशोर भट्टड तसेच भट्टड कुटुंबातील विविध सदस्यांच्या स्वभावगुणांवर आधारित विरासत हा व्यक्तिचित्रणात्मक ग्रंथ साकार केला. या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नाशिक येथील कॉलेज रोड लगतच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये आयोजित हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगती टेक्स्टाईल मार्केटचे संचालक श्री जगदीशजी भट्टड होते, तर मातोश्री श्रीमती लीलावती भट्टड या समारंभाच्या अग्रस्थानी उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री द्वारकानाथजी बंग, श्री नंदलालजी नावंदर, श्री जयप्रकाशजी जातेगावकर, CA श्री चेतन बंग, आर्किटेक्ट नवनाथ पाटील, केदार मणियार, पत्रकार रवींद्र एरंडे, निलेश सुराणा, डॉक्टर उमेश कुलकर्णी, राजाभाऊ गणीवाला उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सौ पौर्णिमा जगदीशजी भट्टड, सौ वंदना किशोरजी भट्टड, श्रीमती सारिका नितीनजी भट्टड, श्री आशिष भट्टड व सौ रंजना आशिष भट्टड, श्री अक्षय भट्टड व सौ रेणुका अक्षय भट्टड, शुभम भट्टड व सौ प्रीती शुभम भट्टड, चिरंजीव अनुराग नितीन भट्टड, आकांक्षा नितीन भट्टड तसेच दर्शन नावंदर यांनी केले. यावेळी भट्टड परिवारातील सर्व नातवंडांनी मिळून आपल्या लाडक्या आजी श्रीमती लीलावती भट्टड यांना सुबक असे अर्कचित्र भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विरासत या अनोख्या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथामागील पार्श्वभूमी श्री अक्षय भट्टड यांनी विशद केली. मोठ्या कुटुंबात प्रत्येकाने दुसऱ्याच्या विचाराचा आणि भूमिकेचा आदर करावा. सर्वांनी एक दिलाने आणि एक विचाराने काम केल्यास कुटुंबाची निश्चितच प्रगती होते, असे प्रतिपादन श्री जगदीशजी भट्टड यांनी केले. मुलांनी ग्रंथरूपाने वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, यासारखा माझ्या जीवनात दुसरा आनंद नाही, असे भावनिक उद्गार श्री किशोरजी भट्टड यांनी व्यक्त केले. भट्टड परिवाराची 1982 ते 2026 अशी प्रगतीची वाटचाल पत्रकार रवींद्र एरंडे यांनी प्रास्ताविकातून मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैया मणियार यांनी केले, तर बासरी वादक श्री सुनील बच्छाव यांच्या बासरीतील सुरांनी वातावरण प्रसन्न झाले. या अनोख्या समारंभासाठी भट्टड परिवाराचे नातेवाईक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील स्नेही आप्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. भट्टड परिवारातील तिसऱ्या पिढीने या अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.